सध्या बघतोय दोन पंचही आहेत, दोन बॅटर सध्या जात असताना मैदानाच्या आतमध्ये आपण जर बघितलं तर एका साईडला बॅट्समन चला मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे, प्लीज थोडं सहकार्य करा घासकोपरी मास्टर संघ. एका साईडला जर बघितलं आपण तर विजय पाटील असतील आणि त्यानंतर यज्ञेश्वर पाटील आपण सध्या बघतोय, माजी सभापती आणि त्यानंतर माजी नगरसेवक आज आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी खेळताना पाहायला भेटतील. मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे ती चेंडूचा खेळ केला जाईल या खेळाडूकडनं, या बॅटरकडनं. या पहिल्या इनिंग नंतर विनंती असेल शिरगाव मास्टर संघ कर्णधार आणि त्यानंतर नवगर मास्टर ए संघ कर्णधार आपण सेकंड इनिंग नंतर सध्या आपण गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जर बघितलं तर किरण आहेत आणि त्यानंतर आपण सध्या बघतोय आज नवीन जर्सी सध्या भाताणे संघ आपण जे चेअर लावल्यात बाउंड्री लाईनच्या बाहेर बसायचं आहे प्लीज. भाताणे संघ त्या खुर्च्या पण बाहेर घेऊन जायचं आहे प्लीज, थँक्यू. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज मिस्टर किरण पाहायला भेटतोय. पाहायचं आहे पहिला बॅटर, दोन बॅटर आपण जर बघितलं यज्ञेश्वर पाटील असतील, विजय पाटील असतील. 40 प्लेसचं क्रिकेट हाताळताना वारंवार ओपन क्रिकेटमधून खेळताना विजय पाटील यांना आपण नेहमी बघतो. मग त्यामध्ये हरीश पाटील असतील, सचिन असतील, त्यानंतर बरेचसे असे या आमच्या गावातील कोपरी गावातील असतील, त्यानंतर घासकोपरी गावातील खेळाडू असतील 40 प्लसचं क्रिकेट खेळण्यासाठी बाहेर जातात. आज आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या या मंडळामधून हा संघ खेळताना पाहायला भेटतोय. सर इथून पंचांचा इशारा येतोय, सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू किरण हाताळताना आपल्याला पाहायला भेटतोय. यावेळी स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, चेंडूवरती आले मात्र मिस टाइम स्ट्रोक झाला. एक धाव पळून काढले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न रोखलं गेलंय. सध्या आपण बघतोय नॉन स्ट्राईक एंडवरनं आपण जर बघितलं गेलं तर यज्ञेश्वर पाटील यांनी ट्राय केली होती दुसऱ्या धावेची, पण तिथून विजय पाटील यांचा कॉल आला ना वेट असा. तिथून पहिल्या चेंडूवरती एक धाव येते. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विजय पाटीलने जागा बनवले. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक आहे पण तिथून थोडंसं कचाल क्षेत्ररक्षण होते. 2 धावा तर होतात, तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? पुन्हा एकदा रोखलं गेलंय. सध्या आपण बघतोय आणि इथून फलकावरती धावा लागल्या जातात, त्या म्हणजे 3. चेंडूचा खेळ पूर्ण होतोय तो म्हणजे 2 चेंडू 3 धावा सध्या फलकावरती लागल्या गेल्यात. पहिला सामना आपण जर बघितला तर भाताणे मास्टर संघ इथून विजयाच्या दिशेने वाटचाल केली. त्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ठरलाय तो म्हणजे मिस्टर राजेश खरत. जबरदस्त गोलंदाजी, 2 गडी बाद आणि जेव्हा बॅटिंगला आले तेव्हा 6 धावा बनवल्या होत्या आणि महत्त्वाच्या होत्या कारण तिथून सामना थोडासा थांबला होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय डीप मिड ऑफ लॉंग ऑफ क्षेत्राच्या दिशेने. सध्या आपण बघतोय 2 धावा येतात या चेंडूवरती. इथून फ्लाईट डिलिव्हरी होती, बॅट्समनला इथून खेचलं होतं पण एक धाव आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. काय रनिंग बिटवीन द विकेट्स दोन्ही फलंदाजामध्ये पाहायला भेटतील. यज्ञेश्वर पाटील असतील, विजय पाटील असतील आणि सध्या तरी धावा धावून काढल्या जातात आणि त्या धावा आपल्याला पाहायला भेटतात. श्री गणेश घासकोपरी संघ पोहोचलाय तोपर्यंत आता आपण जर बघितला तर 7 धावेवरती आणि या 7 धावा सध्या आपण बघतोय श्री गणेश घासकोपरी मास्टर संघाच्या. यावेळी पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू होता, फलंदाज आले जाग्यावरनं, तिथून स्टेप आउट करण्याचा प्रयत्नही केला, त्यानंतर थांबले गेले, बॉल आला, बॅट फिरवली गेली पण तिथून खूप वेळ होता. विजय पाटीलला हा चेंडू नाही समजला. डॉट बॉल सध्या आपण बघतोय.
यावेळी पुन्हा एकदा जागा बनवून करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, धावचीची संधी पण तिथून मात्र सुखरूप आपल्या क्रीज मध्ये पाहायला भेटतील. सध्या गोलंदाज इथून एफर्ट लावण्याचा प्रयत्न केला जातोय पण इथून पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होतोय आणि धावा बलकावरती लागल्या गेल्यात बिनबाद 8 धावा श्री गणेश घासकोपरी मास्टर संघाच्या. जातोय आपण विशाल डीजे कडे आणि जो दिसतोय दादा भोला बोलू दादा भिवंडीवाला, जो दिसतोय दादा भोला बोलू दादा भिवंडीवाला, हे साई बाबा वतन झालं, साई बाबा वतन झाला, कपाली लावली होती त्यांनी कपाली लावली होती. आमचा गोलू दादा शर्यत जिंकला भिवंडी आट्यामध्ये, आमचा बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी आट्यामध्ये. आला रे आला चकडेवाला, आला रे आला चकडेवाला, ना बसून चकड्यामध्ये, दादा बसून चकड्यामध्ये. आमचा संदीप दादा शर्यत जिंकला बोलवली आट्यामध्ये, यो संदीप दादा शर्यत जिंकला बोलवली आट्यामध्ये. डीजे चला प्लीज, वेळ वाया जातोय प्लीज. घोडबंदर मास्टर संघ आपण थोडासा वेळ जातोय, पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होतोय. धावा फलकावरती लागले गेल्यात त्या म्हणजे 8. आतापर्यंत सध्या आपण बघतोय 8 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. सध्या 8 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. विजय पाटीलच्या बॅटमधून 7 धावा, यज्ञेश्वर पाटीलच्या बॅटमधून 1 धाव सध्या आपण बघतोय. श्री गणेश घासकोपरी मास्टर्स संघ वर्सेस घोडबंदर मास्टर्स, या दोन संघामधून एक कडवी झुंज सध्या पाहायला भेटतोय. पहिला सामना विजयी झाला भातारे मास्टर्स संघ आपण सध्या बघतोय. गोलंदाजी मार्क वरती, डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेलची संधी, झेल सुटला जातो, 1 धाव पळून काढले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सध्या सुरू आहे. 2 झाल्या, तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का पाहायचा आहे. वेट असा कॉल दिला गेलाय. प्रयत्न सध्या जर बघितलं यज्ञेश्वर पाटील धावचीच्या तिथून धावा काढण्यासाठी म्हणजे एकदम जोश मध्ये धावत असताना पाहायला भेटत आहे. धावसंख्या होती ती 10 धावा. सध्या ऍक्टिव्ह 2 फलंदाज आपल्याला पाहायला भेटले जातात. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज, यावेळी स्टेअर केलं गेलंय, तिथून कुठला खेळाडू नाही. सध्या 1 बनवले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे, दुसरी झाले, तिसऱ्याचा प्रयत्न असेल. विजय पाटील थोडेसे स्ट्रगल करत असताना पण सुखरूप आपल्या क्रीज मध्ये पाहायला भेटले जातात. इथून 3 धावा येतात या चेंडूवरती. धाव फलकावरती लागले गेल्यात त्या म्हणजे सध्या तरी जर बघितलं तर 13 धावा. यावेळी वेट केलं आणि फक्त दिशा दिली गेली यज्ञेश्वर पाटीलच्या माध्यमातून. इथून सध्या आपल्याला पाहायला भेटले जातात. चांगला फटका होता, फक्त दिशा दिली गेली हलक्याशा हाताने. इथून फक्त स्टेअर केलं गेलं चेंडूला. थर्डमॅनचा खेळाडू जर आपण बघितलं थोडासा वाईडिश होता आणि त्यामुळे इथून इंटू द गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना बघितलंय. धावसंख्या फलकावरती लागले जाते 13. 2 चेंडूचा खेळ इथून पूर्ण होतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज, यावेळी पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. थ्रो केला गेलाय, थ्रो नाही लागला यष्ट्यांवरती. 2 धावा इथून सहजरित्या पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, बॅकअपला आले होते खेळाडू. सध्या 3 झाल्या, चौथीचा प्रयत्न असेल का मैदानाच्या आतमध्ये. यज्ञेश्वर पाटील तर निघाले, फेकी केले. विजय पाटील पोचतील का डेंजर झोन वरती. पण तिथून जर आपण बघितलं तर विजय पाटील आपल्याला सध्या पाहायला भेटल्यात. तर सुखरूप क्रीज मध्ये फटका होता 1 धावेचा, पण तिथून 4 धावा येतात या चेंडूवरती आणि या 4 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोचतोय 17 धावेवरती. दोन्ही फलंदाज जर आपण बघितले तर थोडस आता इथून आराम करत असताना, कारण मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर सध्या धावा या धावून काढल्या जातात आणि हेच तर खरं फिटनेस आहे. कारण 40+ क्रिकेट सध्या आहे, पण सध्या फिटनेस वाला क्रिकेट सध्या पाहायला भेटते आणि 2 फिट असलेले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटले जातात. 17 धावा जर आपण विचार केला तर या 17 धावा या धावून आल्यात.
कुठल्याही प्रकारचा मोठा फटका आला नाही की कुठल्याही प्रकारचा एक चांगला फटका आला नाही. यावेळी चेंडू जातोय पॉइंट क्षेत्राच्या दिशेने. एक धाव बनवले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा डेंजर झोन वरती विजय पाटील. पण इथून काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये सध्या मला वाटते की खेळाडूला तिथून सुखरूप पाहायला भेटतात. इथून पारितोषिक आले रॉयल ग्रुप च्या वतीने यज्ञेश्वर पाटील माजी सभापती यज्ञेश्वर पाटील यांच्यासाठी षटकारांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय रॉयल ग्रुपच्या वतीने. या षटकातील शेवटचे 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. 19 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा सज्ज होतील गोलंदाज शैलेश. यावेळी फटका केलाय लॉंग ऑफ मिड ऑफला. चेंडू जातोय, एक धाव पळून काढले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. यज्ञेश्वर पाटील निघालेत नॉन स्ट्राईक एंडवरनं, पण तिथून इथे काय घडते मैदानाच्या आतमध्ये आता मात्र विजय पाटीलला परतावं लागेल. इथून या चेंडूवरती येते 1 धाव आणि 1 विकेट. सध्या 20 धावा 1 गडी बाद श्री गणेश घासकोपरी मास्टर संघ सध्या पाहायला भेटतोय. धन्यवाद. नवीन बॅटर सचिन यांना सध्या आपण बघतोय स्ट्राईक रेट वरती. सध्या विजय याची जबरदस्त खेळी. इथून 20 धावा 1 गडी बाद या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणि सध्या तरी जर आपण बघितलं तर 10च्या सरासरीने फलंदाजी करणारा घासकोपरी मास्टर संघ आपल्याला पाहायला भेटतोय. शेवटचा चेंडू सचिन वरती इथून जबाबदारी असेल. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक या चेंडूवरती येतील. सध्या तरी 1 धाव बनवले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सहजरित्या 2 धावा सध्या पाहायला भेटतात. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या फलकावरती लागली जाते. 22 धावा 1 गडी बाद. आता येणारे 18 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 2 बॅटर सध्या खेळताना पाहायला भेटले जातात. यज्ञेश्वर पाटील असतील आणि त्यानंतर नवीन बॅटर सचिन आपण सध्या बघतोय. जातोय आपण विशाल डीजे कडे आणि ऐकतोय एक सुमधुर संगीत. नक्कीच यावेळी एक चांगला फटका यज्ञेश्वर पाटीलच्या बॅटमधून सध्या आपण बघतोय. धावसंख्या फलकावरती लागली गेली ती म्हणजे 24 धावा. तिसरा षटक सध्या मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज उमेश यांना आपण सध्या बघतोय. यज्ञेश्वर पाटील आज मात्र चांगल्या लाईव्ह मध्ये. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय कॉ कॉर्नर डीप. 1 धाव तर बनवले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सचिन सध्या पाहायला भेटतात सुखरूप आपल्या क्रीज मध्ये. आणि आज यज्ञेश्वर पाटीलच्या बॅटवरती चेंडू मात्र चांगल्या पद्धतीने पाहायला भेटले जातात. रॉयल ग्रुपच्या वतीने षटकारांसाठी प्रति षटकारांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज यज्ञेश्वर पाटील माजी सभापती साहेबांसाठी इथून आलंय. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल.
यावेळी पुन्हा एकदा जागा बनवलंय, चेंडू जातोय डीप पॉइंटला, डीप वरती क्षेत्ररक्षक नरेंद्र किनी साहेब सध्या आपण बघतोय फ्रेम मध्ये येत असताना बघितलं जातंय, पण तिथून या चेंडूवरती 2 धावा काही रोखू शकणार नाही आणि या 2 धावेने सध्या आपण बघतोय धावा फलकावरती लागल्या गेल्यात, त्या म्हणजे 28 धावा फलकावरती लागत असताना चांगली फलंदाजी 12 बनवल्यात वैयक्तिक 6 चेंडूंमध्ये यज्ञेश्वर पाटील यांना आपण सध्या बघतोय. ओहो, यावेळी चेंडू पडल्यानंतर खाली राहिला, बॅट्समन बीट झाले तर झाले, तिथून यष्टीरक्षकही बीट झाले, सध्या 1 बनवले, दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सध्या सुरू आहे आणि तिथून 2 धावा सहजरित्या पूर्ण होत असताना आपण सध्या बघतोय मैदानाच्या आतमध्ये 3रं षटक सध्या मार्गस्थ आहे आणि 3ऱ्या षटकातील आतापर्यंत जर खेळ बघितला तर धावा फलकावरती लागल्या गेल्यात, त्या म्हणजे 30 धावा, 1 गडी बाद, 4 चेंडूचा इथून खेळ पूर्ण होतोय मैदानाच्या आतमध्ये. उमेश इथून मोठा फटका खेळू दिला जात नाही, पण इथून फलंदाज मला वाटते का 3रं षटक सध्या मार्गस्थ आहे मैदानाच्या आतमध्ये. सध्या आपण बघतोय यज्ञेश्वर पाटील स्ट्राईक एंड वरती आहेत, वैयक्तिक 12 बनवल्यात, 7 मध्ये 12, सध्या 7-12 अशा धावा बनवल्यात, 30 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. इथून सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, गोलंदाज उमेश, चेंडू खाली, झेल सुटलाय, 1 बनवलंय, दुसरीचा प्रयत्न असेल का मैदानाच्या आतमध्ये, पण इथून रोखलं गेलंय आणि इथून यज्ञेश्वर पाटील सध्या आपण बघतायत रिटायर्ड हर्ट होत असताना 13 बनवल्या वैयक्तिक आपल्या संघासाठी आणि संघाला नेऊन ठेवलं, ते म्हणजे धावसंख्या जर विचार केला तर 31 धावेवरती 8 मध्ये 13 बनवल्यात. जबरदस्त धावा आणि जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स या खेळाडूकडनं आपण बघितले गेले. नवीन बॅटर दिलीप पाटील सध्या साधं आपण जर बघितलं तर सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना खेळपट्टीवरती चांगला खेळ नक्कीच टाळ्या वाजतील घासकोपरी मास्टर संघाकडनं, कारण ज्या धावसंख्येची आवश्यकता होती त्या धावा उभ्या केल्यात विजय पाटील आणि यज्ञेश्वर पाटील या जोडीने. 31 वरती 2 गडी बाद सध्या आपण बघतोय, सचिन आहेत आणि त्यानंतर दिलीप पाटील सध्या आपण बघतोय. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायचा आहे, इथून झेल सुटला जातोय, 1 धाव बनवले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल मैदानाच्या आतमध्ये. सध्या आपण बघतोय 2 धावा बनल्यात आणि 2 धावाने धावसंख्या होते ती म्हणजे 33 धावा. धन्यवाद डीजे. नवीन बॅटर सध्या आपण बघतोय दिलीप आहेत आणि दिलीपच्या समोर गोलंदाज मिलिंद आहे. मिलिंद वर्सेस दिलीप, मोठ्या फटक्यासाठी जाणण्यात आलेला दिलीप पाटील सध्या आपण बघतोय. धावा फलकावरती लागल्या गेल्या, 3 षटकांचा खेळ सध्या तरी चांगली सरासरी मेंटेन केले. आपल्या फॉलो थ्रू मध्ये थोडासा बिघाड सध्या जर विचार केला घासकोपरी मास्टर संघाचा तर इथून चांगली सरासरी मेंटेन केले. प्रति षटकामागे जर विचार केला तर 11च्या सरासरीने फलंदाजी करत असताना मग इथून घेर चेंज केला जाईल का. सध्या दिलीप आहेत त्या स्ट्राईक एंड वरती, इथून पंचामच्या दिशेने वळतील, वाईट चेंडूचा इशारा येतोय, अवांतर 1 धाव, लेग स्टंपच्या बाहेर. या चेंडूला दिलीप यांनी कुठल्याच प्रकारची छेडछाणी केली नाही कारण हा स्क्वेअर चेंडू आहे, वाईट चेंडूचा इशारा येतोय, 1 धावही अंकित केली जाते आणि सध्या गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मिलिंद पुन्हा एकदा सज्ज होत असताना पहिला चेंडू हाताळण्यासाठी. यावेळी लोअर फुलटा चेंडू होता, चेंडू जातोय मिड विकेटला, डीपवरचा खेळाडू या चेंडूवरती येतील, 1 धाव पळून काढले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी केले, गोलंदाज इथून आपल्या चेंडूला कॅरी करेपर्यंत 2 धावा काही रोखू शकणार नाही आणि तिथून या चेंडूवरती येतात 2 धावा, 2 धावांनी धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोहोचतोय 36 वरती. शॉर्ट ऑफ लाईन चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न, डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, 1 बनवले, दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, फेकी थोडीशी स्क्वेअर होते,
तिथून बॅकअपचा खेळाडू होता, त्याच्या डोक्यावरनं हा चेंडू विसावला जातोय आणि सध्या तरी या चेंडूवरती 3 धावा येत आहेत. सध्या 3 धावा या चेंडूवरती येत असताना संघ पोहोचतो 39 धावेवरती. चांगल्या स्थितीमध्ये सध्या पाहायला भेटतोय श्री गणेश घासकोपरी मास्टरचा संघ. आपण सध्या जर बघितलं तर मिलिंद पुन्हा एकदा सज्ज होतील गोलंदाजी मार्कवरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉलच्या रेषेमध्ये नाही आले, जागेतून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला पण तिथून पूर्णपणे बीट झाले. इथून फलंदाजाच्या अवेक्याच्या थोडासा बाहेर होता हा चेंडू आणि गोलंदाजाने इथून शेवटपर्यंत नजर ठेवली होती. फलंदाजाचा स्टान्स बघितला होता आणि त्यानंतर चेंडूला पिच केलं गेलं खेळपट्टीवरती. डॉट बॉल सध्या आपण बघतोय. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, गोलंदाज आपल्या फॉलोथ्रोमध्ये झेलची संधी, झेल पकडला जाईल आणि इथून सचिनला परतावं लागेल. बॅक टू डगआउट. आणखीन एक गडी बाद श्री गणेश घासकोपरी मास्टर संघाचा. धन्यवाद डीजे. सध्या तरी चौथं षटक मार्गस्थ आहे आणि या चौथ्या षटकामध्ये श्री गणेश घासकोपरी संघ पोहोचला 39 वरती. तिथून नवीन बॅटर संदीप पाटील यांना आपण सध्या बघतोय स्ट्राईक एंडवरती जात असताना. या षटकातील 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सज्ज मिलिंद, गती परिवर्तन केली जाते इथून आणि फलंदाज पूर्णपणे बीट केलं जाते. आता मात्र जर विचार केला तर इथून चांगली गोलंदाजी होते मिलिंदच्या माध्यमातून. पहिला चेंडू स्वेअर हातारला होता पण तिथून फलंदाज पूर्णपणे बीट झालेत. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक चौथ्या षटकातील धावा धावफलकावरती लागले गेलेत 39 धावा. यावेळी पुन्हा एकदा आड्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय डीपवरती, क्षेत्ररक्षक इथून थोडासा गजा क्षेत्ररक्षण करतोय. 2 झाल्यात, तिसरीचा प्रयत्न असेल का मैदानाच्या आतमध्ये? तिसरीचा प्रयत्न सध्या सुरू आहे आणि इथून 3 धावा सहजरित्या पूर्ण पाहायला भेटतात. फलंदाज संदीपच्या बॅटमधून आल्या त्या 3 धावा आणि इथून 4 षटकांचा इथून खेळ पूर्ण होतोय आणि 4 षटकांचा खेळ पूर्ण होत असताना श्री गणेश घासकोपरी मास्टर संघ पोहोचलाय तो म्हणजे 42 धावेवरती. 3 गडी बाद 42 धावा. शेवटच्या या षटकाचा खेळ शिल्लक आहे आणि या शेवटच्या षटकाचा खेळ शिल्लक असताना श्री गणेश घासकोपरी मास्टर संघ किटपर्यंत मजल मारेन. तोपर्यंत मी विनंती करेन शिरगाव मास्टर संघ कर्णधार आणि नवगर मास्टर ए संघ कर्णधार आपण टॉसच्या दिशेने यायचं आहे. या षटकाच्या समाप्तीनंतर टॉस केला जाईल म्हणून तुम्हाला या षटकाच्या 3 चेंडू नंतर तुम्हाला येणं गरजेचं आहे. तिथे आमचे दिनेशचे किणी सर आहेत, जोडले जातील. चला नवगर मास्टर ए कर्णधार आपण यायचं आहे टॉसच्या दिशेने. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होत असताना सध्या आपण बघतोय मिस्टर दीपक यांना बघतोय. शेवटचं षटक आहे, संदीप आहेत, इथून मोठे फटके येतील का मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या बघतोय. फॉलो थ्रो मध्ये थोडासा बिघाड येतोय सध्या आपण बघतोय. गोलंदाज आणि शेवटचा स्लॉग ओव्हर हाताळताना जी जबाबदारी असते ती जबाबदारीने गोलंदाजी हाताळणं गरजेचं आहे. सध्या दीपक याला, संदीप आहेत, दिलीप आहेत सध्या खेळपट्टीवरती. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातो लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक या चेंडूवरती येतील, एकदा बोलून काढले, थोडासा गचाळ क्षेत्ररक्षण होते. दिलीप नॉन स्ट्राईक एंडवरती इथून फेक केलंय. सध्या 1 झाले, 2 झाले, तिसरीचा प्रयत्न नाही आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये. डगआउट्स मधून आवाज येतो तिसरी पण तिथून फलंदाज जर आपण बघितले तर सध्या तरी 2 धावेवरती इथून समाधान मानत असताना धावसंख्या होती ती म्हणजे 44 धावा फलकावरती लागल्या गेल्यात.
यावेळी सरळ बॅटने खेळला जातोय, चेंडू जातोय डीप लॉग ऑफला, क्षेत्ररक्षक काही आहे तिथे, चेंडू नाही थांबणार, चेंडू जातोय सीमारेखा पार, येतोय दमदार चौकार. धन्यवाद डीजे. आणि सध्या तरी दमदार शॉट आपण जर बघितलं, दमदार स्ट्रोक जर आपण बघितला तर संदीपच्या बॅटमधून पाहायला भेटतोय. धावा धाव बलकरती लागले गेलेत 48 धावा. पुन्हा एकदा दीपक सज्ज गोलंदाजी मार्कवरती. यावेळी पुन्हा एकदा फ्लाइटेड डिलिव्हरी होती, चेंडू जातो डीप मिड ऑफला, क्षेत्ररक्षक या चेंडूवरती येईल, एक धाव पलून काढले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न रोखला गेले, चांगली फेकी होते, कलेक्शन गोलंदाजाच्या मार्फत केलं जात आहे. आणि सध्या तरी या चेंडूवरती येथे एक धाव, एका धावेने धावसंख्या होते ती म्हणजे 49 धावा. आतापर्यंत चेंडूचा जर खेळ बघितला तर 3 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. विनंती असेल नवगर मास्टर हे संघ कर्णधार आणि त्यानंतर शिरगाव मास्टर हे संघ कर्णधार डॉक्टर पांडुरंग पाटील असतील. आपल्याला विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथून डॉट बॉल सध्या पाहायला भेटतोय. 49 फलकावरती लागल्या गेल्यात आणि पहिली पार्टनरशिप जी होती ना ती महत्वाची होती. यावेळी मोठा फटका, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेलची संधी, इथून दिलीपला परतावं लागेल कारण सुरेख झेल पकडलाय लॉंगनला, इथून परतावं लागतंय दिलीपला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल, तोपर्यंत जाऊया डीजेकडे. धन्यवाद डीजे. नवीन बॅटर विजय सध्या आपण बघतोय. आगरीकुळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे सेक्रेटरी आदरणीय सन्माननीय गणेशजी शिंगे साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्यांचं आगमन झालंय. त्यानंतर आदरणीय सन्माननीय विलासजी पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. यावेळी बॅकफुटला जाऊन स्टेअर केलं गेलंय, चेंडू जातो डीप पॉइंटला, क्षेत्ररक्षक या चेंडूवरती धावतील पाहायचा आहे. एक तर बनलंय, दुसरीचा प्रयत्न सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय. इथून या चेंडूवरती धावा येत असताना 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. 50 धावा, 51 धावा सध्या फलकावरती लागल्या गेल्या श्री गणेश घासकोपरी मास्टर संघाच्या. आणि इथून 52 धावेचं आव्हान दिलं गेलंय, ते म्हणजे घोडबंदर मास्टर या संघाला. या 52 धावा कशा प्रकारे केल्या जाईल नक्कीच आमच्या व्यासपीठावरती डॉक्टर पांडुरंग पाटील साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. टॉस ही थोड्याच वेळात केला जाईल. विनंती असेल आदरणीय सन्माननीय या आगरीकुळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे सेक्रेटरी गणेशजी शिंगे साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्यानंतर विलास पाटील साहेबांना विनंती असेल की आपण ही आपल्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्यानंतर आदरणीय सन्माननीय जयवंतजी शिंगे साहेबांना विनंती असेल की आपणही आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपण जातोय सरळ टॉसच्या दिशेने. दिनेशजी किणे आहेत आणि तिथून टॉस केला जाईल. चला टॉस आपण केला जाईल. कर्णधार आपण यायचं आहे आणि घासकोपरी संघ आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. चला घासकोपरी संघ आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. इथून टॉस ही केला जाईल. आपण जर बघितलं गेलं तर डॉक्टर पांडुरंग पाटील शिरगाव संघाचे सध्या कर्णधार, आगरीकुळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे सभासद आदरणीय सन्माननीय लक्ष्मणजी पाटील साहेबांच्या हस्ते हा टॉस केला जाईल. चला नवगर मास्टर हे संघ कर्णधार आपण यायचं आहे. मी विनंती करेन
धन्यवाद डीजे. नक्कीच टॉसच्या दिशेने जातील जिथे आवाज दिनेश सरांचा होईल. ओव्हर टू दिनेश सर. हॅलो हॅलो चेक. या इथे आपण टॉस करतोय दोन संघादरम्यान. नवघर मास्टर एचा संघ आणि दुसऱ्या बाजूला शिरगाव मास्टर. लक्ष्मणजी पाटील साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते कॉइन स्पिन करायचा आहे. छापा आणि काटा. कॉइन स्पिन करायचा आहे. काटा आलेला आहे. मी लक्ष्मण पाटील साहेबांना विनंती करतोय दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन आपण आसानस्थ व्हा. दत्तगुरु नवघर मास्टर ए संघाने इथे नाणेफेक जिंकलेले आहे. काय डिसिजन असेल निश्चितच डिसिजन कळवतील. मात्र या स्पर्धेविषयी दोन शब्द कशा पद्धतीने कोपरी संघाचं शुभेच्छा देऊन कसं तुम्ही व्यक्त व्हाल. आयोजन तर खूप चांगलंच आहे आणि गेल्या वर्षी आम्ही इथे सेकंड प्राइज मारलं. तर नक्कीच आपण पाहतो टॉस इथे संपन्न झालेला आहे. शिरगाव मास्टर डॉक्टर पांडुरंग पाटील आमच्या समवेत जॉईंट आहेत. या मैदानाविषयी तुम्हाला भरपूर आठवणी असतील. या मैदानाविषयी आणि या स्पर्धेविषयी दोन शब्द कशा पद्धतीने तुम्ही व्यक्त कराल. अगदी सुंदररित्या असा ग्राउंड छानपैकी अगदी सजवलेलं आहे आणि चारी बाजूच्या बाउंड्रीज ज्या आहेत त्या अगदी पूर्णपणे डिक्लेअर्स काय म्हणजे आपले जे डिसिजन घेणारे अंपायर्स आहेत त्यांच्यासाठी काय असा एवढा प्रॉब्लेम्स नाही आहेत. अगदी कट टू कट बाउंड्रीज चांगल्या पद्धतीने आखलेल्या आहेत आणि आजचं हे जे वातावरण आहे अगदी सुरेख असं वातावरण आहे. जास्त गरमी नाही थंडी नाही अशा या वातावरणामध्ये खेळण्याचा आनंदच आपण या ठिकाणी घेतो. तर टॉस इथे संपन्न झालेला आहे आणि टॉस जिंकलेला आहे दत्तगुरु नवघर मास्टर ए संघाने. डिसिजन पेंडिंग आहे. थोड्याच वेळात डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. तत्पूर्वी जाऊया आपण चालू सामन्याकडे. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स घनश्याम भोईर. थँक्यू. धन्यवाद दिनेश किनी सर. सध्या आपण बघतोय धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. आतापर्यंत जर बघितल्यात तर 51 धावा 52 धावेचा इथून सध्या तरी विचार केला तर पाठलाग करायचा आहे नवघर मास्टर संघाला. माफ करा घोडबंदर मास्टर संघाला. नवघर मास्टर एचा इथून टॉस झालाय. टॉस विन झालाय. डिसिजन पेंडिंग आहे सध्या. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. विजयाकरिता 52 धावांचं लक्ष हे मैदानाच्या आतमध्ये ठेवलं गेलंय. स्ट्राईक एंडला नरेंद्र, नॉन स्ट्राईक एंडला पण पाहिलं तर फलंदाज किरण पाहायला मिळतोय. सलामीची जोडी 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. हनुमान मास्टर टिवरी संघ उपस्थित झालाय. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. चांगलं क्रिकेट, क्वालिटी दर्जाचं क्रिकेट कालच्या दिवसाला अगदी आपण पाहिलं तर खेळलं गेलं. मोगरपाडा मास्टर संघ फायनलमध्ये दाखल झालाय आणि आजच्या दिवसात कोणता संघ फायनलमध्ये धडक घेतोय याकरता 8 संघांमध्ये अगदी चढाओढ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू बॅट अँड बॅटचा परिपूर्ण वापर केला. बॅटची कडा घेत असताना पाठीमागच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय की काय. मात्र एसटी रक्षकाचा चाणक्य नीती पाहायला मिळाली. एक धाव इथे अर्जित केलंय. चांगलं एसटी रक्षण पाहायला मिळतं. एका धावेनिशी श्रीगणेशा होतोय. 52 धावा जर पार करायचा असतील तर कुठेतरी अटॅक आणि अटॅक हा करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. एका बाजूला संघ आहे दत्तगुरु नवघर मास्टर ए आणि दुसऱ्या बाजूला शिरगाव मास्टर. या दोन टीम मध्ये ती लढत असेल. ऑप्शनच्या जास्त बाहेर चेंडू हाताळला गेला. व्हाईट बॉल घोषित करतायत पंच. अवंतर धावेत भर पडते. अवंतर धावेनिशी संघाची धावसंख्या फलकावरती 2 धावा. 2 रन्स ऑन बोर्ड. चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. धावा जर पार करायचे असतील तर. चांगला फटका.
डाऊन द ग्राउंड खेळायचा प्रयत्न, चेंडू अगदी आपण पाहिले तर जमिनीलगत निघून जातोय. तर 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेले. स्ट्राईकला किरण आहे, नॉन स्ट्राईक केला नरेंद्र. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटची कडा पाठीमागच्या दिशेने हा चेंडू मार्गस्थ होतोय आणि खूप चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एकच धाव इथे कंप्लीट केली जाईल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती पुढे सरकली गेले. एकंदरीत पाहिले तर 5 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. खूप चांगली गोलंदाजी, आतापर्यंत 3 बॉलमध्ये 5 धावा. चांगली फलंदाजी करावी लागेल. दुसऱ्या बाजूला धावा येणं गरजेची गोष्ट असेल. आतापर्यंत चेंडू फेकून झाले 52 धावांचं लक्ष्य. आणि खास करून आपण पाहिलं तर सिंगलला डबलमध्ये सातत्याने रोटेट करत असताना धावसंख्येचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज इथे सज्ज झालाय. समोरच्या दिशेने काही जबरदस्त फटका, डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. मिडऑफचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. एक धाव येते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती 6 धावा. विशाल राऊत आणि संतोष सावंत इथे उपस्थित झाले. त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती या. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्याचप्रमाणे आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे सचिव गणेशदादा शिंगे इथे उपस्थित झालेत. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आणि त्यांच्या समवेत मनीष पाटील उपस्थित झालेत. त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतोय. विलास पाटील दादाही उपस्थित झालेत. त्यांनाही विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये आणि पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना धावफलकावरती 8 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती विजय पाटील स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्कवरती येत असताना इथे मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवेत आहे ऑन साईडला. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक वेगाने पुढे सरसावला गेलाय सचिन. तत्पूर्वी सिंगलला डबलमध्ये कन्व्हर्ट केलंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीने पहिलं षटक समाप्त झालंय. जसा खेळ घासकोपरी मास्टर संघाने चालू ठेवला होता, सिंगलला डबलमध्ये सातत्याने रोटेट केलं होतं, त्याच पद्धतीचा खेळ इथे दाखवलाय. पहिल्या षटकात धावा आहेत एकंदरीत पाहिलं तर 10 बिनबाद 10 ही सुरुवात. आता मात्र चेंडू आहे 24 आणि 24 बॉलमध्ये 42 धावांचं लक्ष्य पार करायचं आहे. तत्पूर्वी ऐकूया डीजेला. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सरचे स्वागत. 24 चेंडू 42 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. आणि खास करून इथे आपण पाहिलं तर महेश पाटीलच्या हातामध्ये हा चेंडू सुपूर्द केला गेलाय. विकेट घ्यावी लागतील, विकेट प्राप्त करावे लागतील आणि इथे दबाव तुम्हाला बनवावा लागेल. गोलंदाजी मार्कवरती. चला जास्त वेळ घेऊ नका. हा सामना क्रमांक 2 चालू आहे. आजच्या दिवसात आपल्याला फायनलचा सामनाही खेळवायचा आहे, याची दखल घ्या. ओके, 10 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालाय. थोडंसं खाली राहिला होता, यावेळी चेंडू आपण पाहतोय आणि फलंदाज रनआउटच्या माध्यमातून गडी बाद होतोय. पहिला धक्का बसतोय. नरेंद्र बॅक टू द डगआउट मध्ये परतत असताना या पण व्यासपीठावरती उपस्थित झालेले आमचे मान्यवर, त्यांचा यथोचित मान सन्मान आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय. कॅमेरामॅनला विनंती असेल की आपण व्यासपीठावरती कॅमेरा फिरवायचा आहे. प्रभाकर दादांना मी विनंती करतोय. आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे सचिव गणेश शिंगे दादा यांचा आपण यथोचित मान सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती माईची उबदार शॉल
पुष्पगुच्छ आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा हेतुचित मान सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. येणारा प्रत्येक मान्यवराचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून खास विशेषता बनली गेली आणि भारतीय संस्कृती जपत असताना अतिथी देव भव ही भारतीय संस्कृती जपत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाणी पड ग पाणी पड पोशे आल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दीपक. हॅलो चेक. हॅलो गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजी इथे सज्ज होतोय महेश. धावफलकावरती एकंदरीत पाहिले तर 10 धावा पहिल्या चेंडूवरती फलंदाज माघारी परतवला गेलाय. गोलंदाज सज्ज होतोय महेश. अप्रतिम इथे पंचांकडे दाद मागत असताना आपण पाहतोय दीपकला बीट केलंय. बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ झालाय. चांगला चेंडू हाताळला गेलाय. गोलंदाजी मार्क वरती फुलटॉस बॉल होता त्यावरती फटका सजवलाय. एक्स्ट्रा कव्हरला यज्ञेश्वरजी पाटील. खूप चांगली फलंदाजी ज्यांची राहिली. 8 बॉलमध्ये 13 धावा ज्यांनी बनवल्या पहिल्या इनिंग मध्ये आणि इथे चांगले क्षेत्ररक्षण दाखवत असताना एक धाव येते आणि एक धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकली गेले. 11 धावा. फुलटॉस होतात. पॅडवरती चेंडू आदळतोय. बॅटच्या साहाय्याने मात्र ही धाव येते. बॅटची कडा आणि पॅडवरती चेंडू आदळला गेला होता. एक धाव येते आणि एक धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती पुढे सरकली गेले. 12 धावा. जेवणाची व्यवस्था चालू झालेली आहे. जे संघ उपस्थित झालेत त्यांना विनंती करतोय आपण जेवणाचा आस्वाद घ्यावा. ऑन साइडला फटका चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक दीपक आहे. एक धाव येते. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि पाहता पाहता दुसरी धाव इथे कंप्लीट केली जाते. 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती 14 धावा. 14 रन्स. चौदा धावा फलकावरती. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑप्शनच्या बाहेर जास्त बाहेरच्या दिशेने पण बॉल वळतोय. वाईट बॉल. ॲक्युरेट डिसिजन आपल्याला पाहायला मिळतंय. संजय मेहरा अधिकृत पंच आहेत. ऑप्शनच्या जास्त बाहेर चेंडू हाताळला. तदनंतर पाठीमागे जात असताना तो चेंडू स्विंग होत असताना यष्टीरक्षकाच्या दिशेने गेलेला आपल्याला पाहायला मिळाला. धाव फलकावरती धावा आहेत एकंदरीत पाहिले तर 15. मोठा फटका ऑन साइडला. फटका चांगला आहे. दीपकच्या बॅटमधून इनटू द गॅप मध्ये चेंडू चाललाय आणि तद्वर मात्र संदीप पाटील चेंडूला उचलतील. फेक करतील. 2 धावा सहजरित्या इथे पूर्ण केल्या जातील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती 2 षटकांच्या समाप्ती एखेरीस 17 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. विजयाकरिता आता चेंडू आहेत 18 चेंडू 35 धावा. हे सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. गेलाय का दुसरा? पाणी भिजू करानी जीव माझा तडफड. पाणी भिजू करानी जीव माझा तडफड. थेंबे थेंबे पाणी पड राणी एक घराकडे. आग थेंबे थेंबे पाणी पड राणी एक घराकडे. या पण पुन्हा एकदा स्वागत आणि सन्मानाकडे वळतोय. अगदी आपण पाहतोय कासरवडवली संघाचे सभासद विलासदादा पाटील उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित मान सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. प्रभाकर ओगे साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित मान सन्मान इथे केला जातोय.
वेळात वेळ काढून आज आपण पाहिलं तर उपस्थित झालेत. कारण दोन्ही संघ अगदी आपण पाहिलं तर एका संघाने ड्रॉप घेतला होता, मात्र दुसरा संघ चिठ्ठीमध्ये बाद झाला आणि त्या कारणास्तव कासरवडवली शेंडोबा 40+ मास्टर ए चा संघ आणि मास्टर बी चा संघ या स्पर्धेत खेळताना आपल्याला पाहायला मिळत नाही. मात्र वेळात वेळ काढून आज या स्पर्धेला भेट देण्याकरता गणेश दादा, विलास दादा आणि मनीष दादा उपस्थित झालेत. त्यांचा आम्ही कोपरी मास्टरच्या वतीने आभार व्यक्त करतोय. जेवणाची व्यवस्था चालू झालेली आहे, आपण जेवणाचा आस्वाद घ्या. चला घाई करा. घास कोपरी मास्टर संघाला खास करून आम्ही वॉर्न करतोय. 18 चेंडू 35 धावा. दिलीप पाटील बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. अख्खोट टप्प्याचा चेंडू त्यावरती फटका सजवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक संदीप आहे, त्याला बीट करत बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावा चौकार. धन्यवाद डीजे. खूप चांगला फटका होता. अशा फटक्यांची आवश्यकता आहे सातत्याने. 17 चेंडू 31 धावा. सामना आता मात्र पुन्हा एकदा बदलत चाललाय. मोठा फटका, चेंडू हवेत आहे. पुन्हा एकदा दीपमध्ये क्षेत्ररक्षक दीपक आणि तत्पूर्वी सचिन चेंडूला गॅदर करतोय, फेकी करतोय. तद्वार एक धाव. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात असताना फलंदाजाला जावं लागेल माघारी. रनआउटच्या माध्यमातून आणखीन एक धक्का. दीपक बॅक टू द डगआउट. गॉन. मिलिंद नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 22 धावा या फलकावरती आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय. ऑन साइडला आखूट टप्प्याचा चेंडू, त्यावरती पुन्हा एकदा फटका सजवला गेलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. इथे फेकी ऑकवर्ड पाहायला मिळते. ओव्हर थ्रोच्या धावा इथे मिळतील. विजय बॅकअप करतोय. तद्वर मात्र 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहतोय 24 वरती जाऊन पोहोचले गेले. आता चेंडू आहेत 15 चेंडूमध्ये विजयाकरिता एकंदरीत 28 धावांची आवश्यकता. 15 बॉल 28 धावा प्रयत्न करावे लागतील. आतापर्यंत चांगली कामगिरी राहिली गेल्या. 15 बॉलमध्ये 24 धावा जमवल्या गेल्यात. 15 बॉल 28चं समीकरण हे मैदानाच्या आतमध्ये. ऑन साइडला फटका पुन्हा एकदा चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक सचिन पाटील चेंडूला गॅदर करतोय, फेकी करतोय. इथे मात्र फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता. यस इज गॉन. रनआउटच्या माध्यमातून महत्वपूर्ण फलंदाज मिलिंदला जावं लागेल तंबूच्या दिशेने. गडी बाद. आहे हो त्याच्यात कला. काम 25 नाही तर 50 अशी आहे हो त्याच्यात कला. और झुकती है दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला. 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 धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. धावफलकावरती धावा आहेत एकंदरीत पाहिलं तर 25 धावा. विजयाकरिता 27 धावांची आवश्यकता. 14 चेंडू 27चं समीकरण. नवीन फलंदाज उमेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एका बाजूला किरणची कामगिरी अप्रतिम आतापर्यंत राहिली गेलाय. जरूर 2 फलंदाजांना रनआउट बाद केलं गेलाय आणि खास करून इथे आपण पाहिलं तर भागीदारीची आवश्यकता आहे. 2 बॉलचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. आता चेंडू आहेत 14 आणि 14 बॉलमध्ये बनवायचे आहेत 27. 14-27चं समीकरण. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज इथे सज्ज झालाय.
ऑन साईडला लोअर फुलटॉस चेंडू होता, त्यावरती फटका सजवलाय. डीपमधनं सचिन पाटील वेगाने आलेत. एकच धाव इथे कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती पुढे सरकली गेले. एकंदरीत आपण पाहतोय 26 धावा, 26. रिटायर्ड आउट होत असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रशांत येतोय, नव्याने दाखल झालेला फलंदाज. आता विजयाकरिता 26 धावांची आवश्यकता. तेरा चेंडू 26 धावा, वैयक्तिक 17 धावांचे अप्रतिम खेळी साकारले. आणि रिटायर्ड आउट होत असताना फलंदाज आपण पाहतोय. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवरती एखादा मोठा फटका येईल का? तर 13 चेंडू 26 धावा हे सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक चेंडू गणिक. आता मात्र 2 धावा तुम्हाला जमवाव्या लागतील. प्रेक्षक वर्ग मात्र स्पर्धेच्या दिशेने वळताना आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, मात्र लेग स्टंप सोडून निघतोय चेंडू. व्हाईट बॉल घोषित करत असताना अवांतर धावेत भर पडले गेले. अवांतर धावेची संघाची धावसंख्या फलकावरती पुढे सरकले गेले. 27 धावा. रॉयल ग्रुप स्टँड मध्ये सुद्धा आता प्रेक्षक वर्ग मात्र जोडले जात आहेत. आणि खास करून रविवारचा दिवस आहे, इथे पंचांकडे दाद मागितली आणि फलंदाज बॅक टू द डगआउट मध्ये पायचीतच्या स्वरूपामध्ये अगदी मधोमध सापडला गेला इष्ट्यांच्या. आणि फलंदाजाला जावं लागते तंबूच्या दिशेने. गडी बाद. 12 चेंडू 25 धावा. या ऐकूया छोटीशी धून. धन्यवाद डीजे. या पुन्हा एकदा आपण व्यासपीठाच्या दिशेने वळतोय. कॅमेरामॅनला विनंती असेल कॅमेरा व्यासपीठावरती आपण फिरवायचा आहे. मनीष पाटील दादा उपस्थित झाले, त्यांचाही यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय. हरिचंद्र पाटील मामांच्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित मान सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. मायेची उबदार शॉल, त्याचप्रमाणे पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय. चला गाई करा. दीपक पाटील बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. चेंडू आहेत 12 चेंडू मध्ये आता विजयाकरिता एकंदरीत आपण पाहतोय 25 धावांची आवश्यकता. 12-25 चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. काही वेगळी स्ट्रॅटर्जी आखावी लागेल, कारण 2 फलंदाज हाडीटर फलंदाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. एका बाजूला प्रशांत, दुसऱ्या बाजूला दिनेश. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करावे लागतील. इथून 12 चेंडू 25 धावा होऊ शकतायत. मी करेन, आत्मविश्वास कॉन्फिडंटली तुम्हाला राहावं लागेल. आणि क्रिकेटच्या खेळात एकंदरीत आपण पाहिलं तर एकमेकांवरती विश्वास ठेवणं गरजेची गोष्ट आहे. 12 चेंडू 25 धावा. धावा या होऊ शकतायत. मी करेन, आत्मविश्वास कॉन्फिडंटली असणं गरजेची गोष्ट आहे. सातत्याने आम्ही म्हणतो. इथे आपण पाहिलं तर दीपकचा आत्मविश्वास दुणावला गेलाय. पहिला चेंडू डॉट बॉल येतोय. अचूक टप्पा, भेदक मारा क्रिकेटचं रहस्य आहे. आणि यावेळी चेंडू ऑप्स्टमच्या बाहेर जो कॉरिडॉर एरिया आहे त्यामध्ये चेंडू टप्पा पडल्यानंतर एसटी रक्षकाचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय आणि डॉट बॉलच्या साह्याने मात्र दबाव आता वाढत चालला गेलाय. ऑप्स्टमच्या बाहेर, जास्त बाहेरच्या दिशेने चेंडू वळालाय. व्हाईट बॉल घोषित करत असताना इथून आता 11 चेंडू 24 धावा. प्रत्येक चेंडू गणिक सामना बदलताना आपल्याला पाहायला मिळेल. मात्र सामना कोणाच्या बाजूने झुकतोय या षटकामध्ये निश्चितच आपल्याला कळेल, कारण इथून प्रयत्न करावे लागतील. ऑन साइडला काय जबरदस्त कणकर स्ट्रोक पाहायला मिळतोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. बॉल चाललाय मस्तकाला दस्तक देत संदीप पाटीलला बीट करत 4 धावांकरिता चौकार. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. 4 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या रामचंद्र पाटील आम्हाला दर्शवतायत. 32 रन्स ऑन बोर्ड. आता 10 चेंडू विजयाकरिता 20 धावा. मी मगाशी उल्लेख केला, हे 2 फलंदाज विध्वंसक आहेत. हे 2 फलंदाज विस्फोटक आहेत.
आणि त्याच अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साईडला चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात होते, चेंडू आणि फळीचा काही समन्वय होत नाही. खडे खडे खेळण्याच्या प्रयत्नात स्टँड अँड डिलिव्हर करण्याच्या प्रयत्नात होते. फ्रंटफूट बॅकफूट इथे ओळखावं लागेल आणि खास करून बदल आले ते आणावं लागेल. 9 चेंडू 20 धावा हे सामन्याचं समीकरण. दत्तगुरु नवघर मास्टर ए संघाला विनंती असेल आपलं डिसिजन. अविनाश पाटील डिसिजन कलवा. ऑन साइडला प्रॉमिसिंग टाइमिंग, आप एम्पुलचा फटका, पॉवरफुल, सक्सेसफुल अँड वंडरफुल. यूथ 6. एक जबरदस्त फटका होता. 6 धावेनिशी सामना पुन्हा एकदा बदलला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहतोय धावफलकावरती धावा आहेत एकंदरीत पाहिले तर 38 धावा. इथे पॅड वरती बॉल आदळतो. यस इज गॉन ऍब्सोल्युटली प्लम. दिस इज अ ट्रिमंडस डिलिव्हरी. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करायला हवा होता. यावेळेस अक्रॉस द लाईनचा पट्टा निवडला आणि सरळ चेंडू पॅड वरती मधोमध आदळला गेलाय. फलंदाज बाद होतोय. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे या षटकातला. 7 चेंडू आणि विजयाकरिता धावा आहेत एकंदरीत पाहिलं तर 14. 7-14चं समीकरण. नवघर मास्टर ए संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आमंत्रण दिले शिरगाव मास्टर संघाला की आपण प्रथम फलंदाजी करा. या आपण ऐकूया छोटीशी धून. शेवटचा चेंडू असेल. 7 चेंडू 14 धावा. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि फळीचा समन्वय होत नाही. चेंडू एसटी रक्षकाच्या दिशेने निघून जातोय. डॉट बॉल येतोय. आता चेंडू आहेत 6 चेंडू 14 धावा हे सामन्याचं समीकरण. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. जास्त वेळ न दवडता 6 चेंडू 14 धावा हे सामन्याचं समीकरण. सचिन पाटील कोणावरती विश्वास दाखवतील, स्वतः येतील का दुसऱ्या कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाईल. कारण महत्वाचं षटक असेल. 6 चेंडू 14 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. अफलातून सामना. 6 चेंडू 14 धावा हे सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. चौकार आला, षटकार आला. असं वाटलं होतं की सामना आता एका बाजूने झुकतोय की काय, घोडबंदर मास्टर संघ मुसड्डी मारतोय की काय या सामन्यामध्ये. मात्र कमबॅक कसं करावं हे दीपकने दाखवून दिलं. विकेट टेकर गोलंदाजी केली आणि खास करून आपण पाहिलं तर इथे फलंदाजाला माघारी परतवलं. आक्रमक साबित होणाऱ्या फलंदाजाला माघारी परतवलं. आता चेंडू आहेत 6 चेंडू विजयाकरिता 14 धावा. सचिनचा हा चेंडू समोरच्या दिशेने स्टेट डाऊन द ग्राउंड चेंडूला खेळले आहेत. लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एकदा बेते एका धावेला 2 धावांमध्ये कन्वर्ट केले. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहतोय 40 धावा. नॉन स्ट्राईक एंडला जितेशला आपण पाहतोय तर स्ट्राईक एंडला दिनेश. गोलंदाजी मार्कवरती सचिन. 5 चेंडू 12 धावा. गोलवर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. ऑन साईडला जोरकस खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जमिनी लगत निघून येतोय. संदीप पाटील चांगलं क्षेत्ररक्षण करतायत, फेकी करतायत. तद्वर मात्र दुसऱ्या धावेचा कॉल सफल ठरतोय. 2 धावा. आता चेंडू आहेत 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये विजयाकरिता एकंदरीत 10 धावांची आवश्यकता. एका मोठ्या फटक्याची निश्चितच आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईकला दिनेश, नॉन स्ट्राईक एंडला जितेश. प्रयत्न करावे लागतील कारण ज्या पद्धतीने उमेशने फटके, प्रशांतने फटके सजवले, एक षटकार एक चौकार, 10 धावांची त्यांची खेळी. मात्र जर मोठे फटके निश्चितच आले तर निश्चितच या सामन्यामध्ये घोडबंदर संघ पुढे येताना पाहायला मिळेल. मात्र सचिन मध्ये तो क्लास आहे, सचिन मध्ये तो विश्वास आहे
आणि एक्सपिरियन्स सुद्धा आहे या गोलंदाजामध्ये. चांगला फटका, विजय पाटीलला लॉंग चेस करावं लागतंय. प्रयत्न केलेत मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा होत नाही. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, वाईडिश लॉंग ऑफला. 4 धावा, चौकार. अरे भल्या भल्यांची लावले वाट, दुश्मनांची होते घबराट. अरे भल्या भल्यांची लावले वाट, दुश्मनांची होते घबराट. धन्यवाद डीजे. 4 धावेनिशी सामना पुन्हा एकदा बदलला गेलाय. रफ अँड टफ सिच्युएशन मध्ये हा सामना येतोय. आता चेंडू आहेत मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडू 6 धावा. वॉड मॅच, अफलातून सामना, पैसा वसूल सामना. 3 चेंडू 6 ची आवश्यकता. काही जबरदस्त फटका होता. जमिनी लगत चेंडूला मात्र खेळलं गेलं आणि खास करून त्या फटक्यामध्ये ताकद होती, नजाकत होती. आता चेंडू आहेत 3-7 समीकरण. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा फटका खेळले गेलेत. इथे आपण पाहिलं तर 1 धाव येते. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज पलटलेत आणि पाहता पाहता दुसरी धाव इथे कंप्लीट केली जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आता चेंडू आहेत 2 चेंडू 4 धावा. प्रत्येक चेंडू गणिक आपण पाहतोय 2 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. काय जबरदस्त सामना. 1 चेंडू डॉट आला तर निश्चितच प्रेशराईज होतील फलंदाज आणि 1 मोठा फटका आला तर काम तमाम होईल. या स्पर्धेतून मात्र श्री गणेश घासकोपरी संघाचं चांगली गोलंदाजी सचिनला करावी लागेल. चांगली फलंदाजी आता मात्र होत आहे. 2 चेंडू 4 ची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती. उजव्या हाताने सचिन पाटील सज्ज झालेत. अप्रतिम टप्पा अचूक ठेवला गेलाय. यावेळेस आपण पाहतोय डॉट बॉल येतोय. आता 1 चेंडू 4 धावा कंपल्सरी तुम्हाला बनवावे लागतील, कारण पहिल्या इनिंगचा विचार केला तर जवळपास 4 फलंदाज बाद झाले होते. दुसऱ्या इनिंग मध्ये आतापर्यंत आपण पाहतोय 6 फलंदाजांना माघारी परतवले. म्हणून 1 चेंडू 4 धावा या कंपल्सरी तुम्हाला बनवावे लागतील. 1-4चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 1 चेंडू 4 धावा. सामना आवडला असेल तर निश्चितच टाळा व्हायला काही हरकत नाही. 1 चेंडू 4 ची आवश्यकता पाहायला मिळते. सचिन पाटील सज्ज झालाय. ऑन साइडला फटका खेळले गेले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. अगदी आपण पाहिलं तर फंबल झालेत. पाहता पाहता दुसरी धाव इथे कंप्लीट केले आणि 2 धावा कंप्लीट करत असताना तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात असताना फलंदाज बाद होतोय. रनआउटच्या माध्यमातून गडी बाद झालाय आणि विजयी झालाय संघ श्री गणेश घासकोपरी. पुढच्या फेरीत दाखल झालाय आणि इथे आपण पाहिलं तर पराभवाच्या छाईत जावं लागलं घोडबंदर मास्टर या संघाला. त्यांचंही आम्ही कौतुक करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. खूप चांगला सामना रंगला आणि शेवटच्या क्षणाला शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात श्री गणेश घासकोपरी हा संघ पुढच्या फेरीत दाखल होत असताना पाहायला मिळतो. या आपण मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे वळणार आहोत. दत्तगुरु नवगर मास्टर ए संघाला आम्ही विनंती करतोय त्वरित तुम्ही क्षेत्ररक्षण सजवून घ्या. येऊ दे किती बी फिकर नॉट, आपला एकच हाय बिग शॉट. येऊ दे किती बी फिकर नॉट, आपला एकच हाय बिग शॉट. हाय बिग शॉट, हाय बिग शॉट, लक्ष आपला हाय बिग शॉट. हाय बिग शॉट, हाय बिग शॉट, लक्ष आपला हाय बिग शॉट. धन्यवाद. या पण मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे वळतोय. तर या पण मॅन ऑफ द मॅच अगदी आपण पाहतोय. तर मॅन ऑफ द मॅच ज्याच्या बॅटमधनं धावा अगदी चांगल्या पद्धतीने आल्या, ग्रेट स्टार्ट करून दिली आणि खास करून आपण पाहतोय
चांगली ओव्हर